आज निलेश भाऊ सारथ्य फाउंडेशन हे ओतूरमध्ये असणारे ओतूरमधले हे सगळे तरुण एकत्रित येऊन पंचकोशीतील म्हणजे सगळ्या तालुक्यातल्या प्रत्येक ठिकाणातल्या लोकांना त्यांनी एकत्रित केलं आणि जे कामानिमित्त कुठेही असले महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात असले तरी सुद्धा माझं गाव माझी जन्मभूमी ही जुन्नर शिवनेरी आणि तिथे शिवछत्रपतींचा भूमी जन्म झाला अशा ह्या असणाऱ्या तालुक्यातले आपण सगळे आहोत. आपण काहीतरी समाजाचं देणं लागतोय या भावनेतून यांनी हे फाउंडेशन सोडायला उभं केलं आणि या फाउंडेशनच्या माध्यमातून उद्याचा घडणारा विद्यार्थी आणि मेरा भारत खाली नुसतं महान होऊन चालणार नाही तर ते करण्यासाठी मी काय करू शकतो या उद्देशाने ह्या सगळ्यांनी काम सुरू केलेलं आहे. खूप छान काम करतायत आणि दुर्बळ शाळा ज्या ठिकाणी मदत पोहोचत नाही किंवा त्या शाळांना काय लागतंय उद्याचा माझा विद्यार्थी माझ्या तालुक्यातला विद्यार्थी उंच पदावर जावं त्याने चांगलं काम करावं आणि आपली सक्षमता वाढावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू आहे. आणि याच माध्यमातून ही जी मुलींची शाळा ओतूरमध्ये आहे ही मुलींची शाळा त्यांनी निवड केली पहिल्यांदा की बाबा याच्यावर आपण काम केलं पाहिजे. सावित्रीबाई फुले यांनी 8 शाळा ज्या उभारल्या महाराष्ट्रामध्ये त्यातली ही 4 नंबरची शाळा आहे आणि पूर्णतः मुलींची शाळा आहे. परंतु गेली 2 वर्ष हे लोक सतत प्रयत्न करतायत प्रयत्नवादी आहे आणि नुसते प्रयत्न नाही तर यशस्वी प्रयत्न करत असताना ते माझ्यापर्यंत जेव्हा शिरीष आणि सगळे आले तर ती गोष्ट आपण हाती घेतली कारण जतन करणं आपलं काम आहे. उद्याच्या पिढीला सांगणं हे आपलं काम आहे. आपण नुसतं म्हणतो मी जिजाऊची लेक मी सावित्रीची लेक पण मी काहीतरी योगदान देऊ शकते का या उद्देशातून या कामाची सुरुवात होत असताना पुराणत्व जपवायचं आहे. तिथली असणारी कौलं तिथे असणारं जे स्ट्रक्चर ते जसंच्या तसं करून त्यांना परिपूर्ण करून द्यायचं आहे हा ह्या सगळ्यांचा मानस आणि याच्यामध्ये यांनी खूप कष्ट घेतले. ती कौलं मिळत नव्हती त्याच्यासाठी इतका प्रयत्न केला. आज ती कोल्हापूरमध्ये आपल्याला 6 महिन्यापूर्वी प्राप्त झाली. त्या ठिकाणी ती कंपनी मिळाली आणि आज आपण त्या सगळ्या गोष्टी जतन करून हे सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी 76 लक्ष रुपये आजचं एस्टिमेट आहे म्हणजे 4 महिन्यापूर्वी त्याला मंजुरी दिली. बट नियोजन समितीचे सदस्य म्हणून हे काम करत असताना जिल्हा परिषदेचे सीओ असतील ऍडिशनल सीओ असतील सर्व बांधकामचे असतील ह्या सगळ्यांनी मिळून कलेक्टर ऑफिसने देखील आपल्याला सहकार्य केलं नियोजन मंडळाने देखील सहकार्य केलं आणि पहिला टप्पा 50 लक्ष रुपये आपण टाकलाय. उर्वरित लागणारा 76 लक्ष आजचं एस्टिमेट आहे पण कालांतराने ते वाढू शकतं. वाढलं तरी तेवढा पैसा देण्याची जबाबदारी मी स्वीकारली आहे कारण खऱ्या अर्थाने समाजकारणात काम करत असताना अशा लोकांची अशा तरुणांची खूप गरज आहे की जे स्वतःचं घर आणि प्रपंच करत असताना समाजाची बांधिलकी बजावत आहेत आणि समाजामध्ये एक चांगलं उच्च स्थान बनवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत आणि म्हणून उद्याच्या पिढीला घडवणाऱ्या या सगळ्यांना आपला सलाम आहे. यांनी ज्या ज्यावेळी हाक देतील त्या त्यावेळी त्या हाकेला साथ देण्यासाठी राज्यात असणारं सरकार देवाभाऊचं किंवा केंद्रात असणारं सरकार नरेंद्र मोदींचं आणि इतर सगळ्याच पक्षांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी उत्तरोत्तर प्रगती करू आणि उद्याच्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करू असा विश्वास मी या सगळ्यांना देते. आणि यांच्या माध्यमातून शाळा आणि विद्यार्थीच नाही अनेक उपक्रम त्यांनी घेतलेले आहेत. अनेक उपक्रमावर ते काम करतायत. अशाच तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे आणि हातात हात घालून माणुसकीचा धागा जपण्याची गरज आहे. ते हे करतायत म्हणून त्यांना लाख लाख शुभेच्छा. आजचा प्रजासत्ताक दिन हा 76वा. नमस्कार. आम्ही सर्व सारथ्य फाउंडेशन ही जुन्नर तालुक्यामध्ये सामाजिक सेवा संस्था आहे. 2016चं याचं रजिस्ट्रेशन झालं असून आर्थिक दुर्बल शाळा ज्या आहेत जिल्हा परिषदच्या दुर्गम भागातील त्या शाळांना आम्ही शालेय साहित्य वाटप त्याबरोबर बालरोगी शिबिर त्याबरोबर अजून सामाजिक उपक्रम आम्ही घेत असतो. पाठीमागच्या वर्षी ताईंच्या मार्फत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले ओतूर येथील जी ऐतिहासिक शाळा आहे या शाळेसाठी 50 लाख रुपये ताईंनी मंजूर केले. त्यासाठी त्यांचा सत्कार करण्यासाठी आम्ही आज जुन्नर इथे उपस्थित आहोत. त्याचबरोबर पूर्ण शाळेचे ऐतिहासिक नूतनीकरणाचे 76 लाख रुपये अशी कॉस्टिंग असून ताईंच्या मार्फत ती मंजूर झाली. ताईंचे आमच्या सर्वांच्या वतीने खूप खूप आभार.